चला सगळ्यांनी पटापट चॅनल जॉईन करायचं आहे. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर मला कन्फर्मेशन द्या. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? येस, क्लिअर असेल. हो, चला पटापट सांगा. ओके, सब क्लियर है. ऑडिओ व्हिडिओ. चलो गाइज, चला आपण 1-2 मिनिटं वाट बघू आणि चालू करायचं आहे सेशन. ओके, चला रे बाळांनो, पटापट या. आजचा आपला पहिला प्रश्न घ्यायचा आपल्याला. आजचा पहिला प्रश्न घ्या. क्वेश्चन फर्स्ट, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. म्हणजे काय, त्यांनी आपल्याला विचारलंय की सिलेक्ट द मोस्ट म्हणजे जो योग्य रिकाम्या जागा भरा. आलं का? द स्टोरी लाईन ऑफ द ड्रामा वॉज डॅश क्लेवर. म्हणजे येस रेयांश, व्हेरी गुड आफ्टरनून बच्चा, व्हेरी गुड आफ्टरनून. आवाज वगैरे क्लिअर आहे का? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? ओके, लेट्स से. आजचा पहिला प्रश्न काय, द स्टोरी लाईन ऑफ द ड्रामा वॉज क्लेवर. आता बघा, हॉरिबली म्हणजे काय, भयानकपणे. टेडियसली म्हणजे काय, बोरिंग, कंटाळवाणी, बोरिंग, टायरिंग. आलं का? आणि रॅन्डमली म्हणजे काय, क्वचित. रॅन्डमली जर म्हटलं तर क्वचित येतं. आणि डॉटली म्हणजे काय येतं, असं डॉट डॉट डॉट. डॉटली चा अर्थ म्हणजे आपण म्हणतो ना की असं चिन्ह भिन्न. तर इथं काय शकतं, द स्टोरी लाईन ऑफ द ड्रामा वॉज हॉरिबली, भयानक, का कंटाळवाणी येईल, का रॅन्डमली, का कदाचित येईल, काय येईल? पटापट सांगाय सगळ्यांनी. झालं की नाही? हॉरिबली, टेडियसली म्हणजे काय, कंटाळवाणी, बोरिंग, रटाळवाणी. चलो बताओ पटापट क्या आएगा. द स्टोरी लाईन ऑफ द ड्रामा वॉज काय ना रे, वॉज टेडियसली क्लेवर. म्हणजे त्यांनी काय बोलली, हुशारीने ती कंटाळवाणी करून ठेवली होती. व्हेरी गुड. काय नाही, टेडियसली म्हणजे कंटाळवाणी, बोरिंग, रॅन्डमली म्हणजे क्वचित, आणि डॉटली म्हणजे काय, चिन्ह भिन्न. ओके, येस संकेत, व्हेरी गुड. काय ना रे, पहिल्याचं उत्तर टेडियसली, बोरिंग, कंटाळवाणी. पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 2, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इनटू द 4 सेगमेंट. म्हणजे काय, खालील दिलेले सेंटेन्स 4 सेगमेंट मध्ये आहे. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रॅमॅटिकल एरर. म्हणजे 4 पैकी कुठल्या तरी एका पार्ट मध्ये काय, ग्रॅमॅटिकल एरर आहे. आता बघा, तुम्हाला इथे प्रिपोजिशनल एरर आहे. बघा, ही लिव्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, तो राहतो इन शिवामोग्गा इन हरियाणा विथ हिज पॅरेंट्स. बघा त्यांनी काय, बघा हरियाणा काय, स्टेट, राज्य आहे, राज्य. मग राज्य असेल तेव्हा आपण काय वापरतो? ओके, व्हेरी गुड सगळ्यांनी. एरर कशामध्ये? व्हेरी गुड संकेत. मग तिथे काय पाहिजे? आता बघा, ही लिव्स, तो राहतो. गावाचं नाव दिले बघा, स्मॉल लोकेशन जर असेल तर आपण कुठला प्रिपोजिशन वापरतो? हे गावाचं नाव आहे. आता बघा, पाथरी, ॲट पांगरी, ॲट गावाचं ज्यावेळेस नाव असतं त्यावेळेस आपण कुठला प्रिपोजिशन वापरतो? स्मॉल लोकेशन साठी, एक्झॅक्ट टाइम साठी किंवा एज साठी आपण ॲट हा बघा, शिवामोग्गा. आणि इन हरियाणामध्ये विथ हिज पॅरेंट्स राहतो. म्हणून इथं काय, तर इन नाही पाहिजे. ही लिव्स ॲट शिवामोग्गा. कुठं राहतो? शिवामोग्गा इन हरियाणामध्ये विथ हिज पॅरेंट्स. म्हणून एरर कशामध्ये? एरर आपला पार्ट कशामध्ये? 3 मध्ये एरर आहे. ओके, इथं इनचा वापर आपण बिग लोकेशन, टाइम, स्पेसिफिक, सीझन, इयर साठी करतो. पण इथं काय, हरियाणा बिग लोकेशन, बरोबर की नाही, राज्य. पुढचा प्रश्न घ्या. ओके, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स करायची आहे. अ बॅड वर्कमॅन ऑलवेज हिज टूल्स. काय येणार आहे? ब्लेम. ऑलवेज बघा, ऑलवेज सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. नेहमी ती क्रिया करतो, टेन्स. आता बघा, वर्बला यस आय एस केव्हा लागतो? जेव्हा सब्जेक्ट काय, ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन असतो. अ बॅड वर्कमॅन बघा काय, सिंग्युलर नाउन आहे, बरोबर. अ वाईट करणारा माणूस, ते काय म्हणतोय? अ बॅड वर्कमॅन ऑलवेज ब्लेम्स. काय करतो तो? ब्लेम्स करतो, दुसऱ्यांना आरोप करतो, प्रत्यारोप करतो. मग त्याचं काय येणार आहे? येस, ब्लेम्स.
हिज टूल्स, तो याचे आरोप दुसऱ्यावरती लावतो. म्हणून काय येणार आहे, अ बॅड वर्कमॅन ऑलवेज ब्लेम्स हिज टूल्स. ओके, परफेक्ट, व्हेरी गुड. सारिका मॅम, रेयांश, संकेत, एम्बलम जी, ओके, व्हेरी गुड. पुढे घ्या. क्वेश्चन नंबर 4, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. बघा, टीसीएस PYQ सिरीज आपण चालू केलेले बरं का. टीसीएस ची क्वेश्चन PYQ. ओके गाईज, आता पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न घ्या. राईट आफ्टर माय सर्जरी. बघा, माझी सर्जरी झाल्यानंतर आय वॉज टायर टू वॉक, म्हणजे मी चालण्यास थकलो होतो. मग काय येणार आहे, मी खूप थकलो होतो. आपण काय म्हणतो बघा, एक कन्सेप्ट आहे टू. बघा, टूचा वापर खूप जास्त किंवा खूप कमी, खूप जास्त साठी किंवा खूप कमी साठी केला जातो. आता आपण काय म्हणतो, तो खूप जाडा होता. मग काय येणार आहे मला सांगा, हार्डली म्हणजे कधी कधी, हार्डली येत नाही. इम्ब्लेम हार्डली येत नाही, हार्डली येत नाही. आपण काय म्हणतो, आता बघा आयडियल वेट 50 किलो आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणतो, लेडीचं आयडियल वेट 50 किलो आहे, पण ती आहे 90 किलोची. आपण काय म्हणतो, शी इज टू फॅट. आणि लेडीचं आयडियल वेट आहे 50 किलो, ती आहे 30 किलोची. आपण म्हणतो शी इज टू थिन. म्हणजे खूप कमी खूप जास्त. बघा, राईट आफ्टर माय सर्जरी, माझ्या सर्जरी नंतर आय वॉज टू टायर्ड, म्हणजे मी खूप थकलो होतो. येस, खूपच जास्त थकलो होतो. व्हेरी गुड. येस, आणि हा एक टू आहे, हा प्रीपोजिशन ला किंवा ना जेव्हा साऊंड येतो, सिंगल ओ वाला टू. ओके, हा प्रीपोजिशन आहे. चलो पटापट सगळ्यांनी लाईक करायचे, फटाफट लाईक करा. आता बघा आर्टिकल्स. ओके, क्वेश्चन नंबर 5, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक्स. म्हणजे काय, त्यांनी काय म्हटलं, आपल्याला प्रॉपर आर्टिकल्स घ्यायचं आहे. सिलेक्ट द आर्टिकल, इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड देन डिस. जर नसेल तर नो आर्टिकल घ्या, लागत असेल तर आर्टिकल घ्या, असं म्हटलं त्यांनी. द न्यूली बिल्ट, बघा, नवीन बांधलेला रोड इन फ्रंट ऑफ माय हाऊस, माझा हाऊस घरासमोर. ओके, आता बघा AEIOU, AEIOU हे काय आहेत, वॉवेल्स आहेत आपले. आले का, वॉवेल्स आहेत. बाकी सगळे काय आहेत, कॉन्सोनंट आहेत, म्हणजे काय स्वर आहे. पण त्याचा एक रूल आहे, साऊंड पण काय झाला पाहिजे, साऊंड पण तोच आला पाहिजे. द येत नाही. बघा वन, आता बघा वन सेम ओचा काय घ्यायचा, ऑरेंज. बघा ऑरेंजचा साऊंड बघा, स्टार्ट विथ ओ आणि स्टार्ट विथ ओ. वन, बघा इथं वनचा हा वन येतो आणि ऑरेंजचा बघा ओ साऊंड येतो, ओ साऊंड व येतो. आणि इथं काय येतो, द न्यूली बिल्ट रोड इन फ्रंट ऑफ माय हाऊस इज काय, इज डॅश अ रोड आहे ना, सिंग्युलर नाउन आहे ना रोड. मग काय येणार, पटापट सांगा सगळ्यांनी बाळांनो. मग काय, द आर्टिकलचं येत नाही, आर्टिकल तर पाहिजेच. मग तिथं ॲन तर येणार नाही, वॉवेल्स आहे पण स्वर पण नाही आहे, सॉरी स्वर आहे पण उच्चार नाही आहे. म्हणून तिथं काय येणार आहे, द न्यूली बिल्ट रोड इन फ्रंट ऑफ माय हाऊस इज काय येणार आहे, अ. येस, समझ में आया. बघा ॲन ऑरेंज, बघा इथं वनचा साऊंड बघा, ऑरेंज. आता बघा ओ यांनी वन, त्याचा मराठीमध्ये उच्चार बघा काय येतो, व. आणि ऑरेंज, ORANGE, ऑरेंज. ऑरेंज बघा, ऑरेंज असा साऊंड येतो बघा. ओके, साऊंड सुद्धा मॅटर करतो राक्षस. ॲन ऑरेंज. ओके, चलो गाइस, टेक नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक्स. म्हणजे काय, रिकाम्या जागा भरण्यासाठी योग्य आर्टिकल्स घ्या. नो आर्टिकल्स रिक्वायर असेल तर नो आर्टिकल्स घ्यायचे. काय घ्यायचं फटाफट सांगा. माय फादर आस्क्स मी टू ऍड पिंच. पिंच म्हणजे काय, मूठभर, चिमूटभर, चिमूट, 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 पिंचभर, चिमूट ऑफ सॉल्ट टू दी सूप. माझ्या पप्पांनी मला म्हटलं की किंवा सांगितले की काय कर, एक चिमूटभर काय कर, सुपामध्ये सॉल्ट ऍड कर. मग इथं काय येणार आहे, नाही काय नाही, ऍड पिंच. बघा पी, पी काय आहे आपला, पी काय आहे रे पोरांनो, पी काय आहे, ऍड. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. शुभम है क्या, शुभम है क्या, यस शुभम, व्हेरी गुड. ऍड, आपण ऍड इन अ ग्रुप, आपण म्हणतो ऍड इन अ ग्रुप. मी काय केलं बघा, टेलिग्रामची ती लिंक जॉईन करा सगळ्यांनी, तिथे मी ग्रुप बनवलाय.
आता मी काय करणार आहे, रोजचं माझं टार्गेट आपण काल ठरवलं होतं की प्रत्येकाला रोज एक 2 आर्टिकलचे क्वेश्चन, प्रिपोजिशन, कंजंक्शनचे TCS किंवा IBPS घेणार आहेत. ते बघा मी स्पेशली ग्रुप बनवला, तिच्यामध्ये 9-10 लोक असतील हार्डली हार्ड. तो ग्रुप आपल्याला तिच्यामध्ये रोज तुम्हाला मी आर्टिकल, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इडियम्स जे पण असतील ते टाकणार आहे ग्रुपमध्ये सॉल्व्ह करायला. सगळ्यांनी पटापट त्या ग्रुपला जॉईन करायचंय. ओके. आता माय फादर आस्क्स मी टू ऍड पी आहे काय, पिंच, एक चिमूटभर. मग काय येणार आहे आर्टिकल अ पिंच. बघा अ पिंच ऑफ सॉल्ट टू दी सूप. येस, व्हेरी गुड. आलं का, पिंच चिमूटभर. आपण ऍड इन अ ग्रुप, ऍड माय नेम. बघा ऍड माय नेम इन अ लिस्ट. आपण काय म्हणतो, माझं नेम लिस्ट मध्ये ऍड कर. ओके. आता बघा क्वेश्चन नंबर 7, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. ओके. इट हॅज बीन. बघा कलेक्टिव्ह नाउन जेव्हा असतो, जेव्हा कलेक्टिव्ह नाउन असतो तेव्हा त्याच्यासोबत मोस्टली येणारा वर्ब जो असतो ना, सिंग्युलर असतो, हेल्पिंग वर्ब. ओके. आता मला सांगा तुम्ही, इट हॅज बीन डिसाइडेड असं ठरवण्यात आलं दॅट द कमिटी डॅश टुमारो. काय करणार आहे बघा, शाल हॅव बीन का, इज मीटिंग टुमारो, विल हॅव मेट, काय टुमारो भेटत आहे, उद्या भेटत आहे, भेटणार आहे. ओके, व्हेरी गुड. रेयांश, सारिका मॅडम पटापट सांगा काय येणार आहे. असं ठरवण्यात आलं की काय येणार आहे. इट हॅज बीन डिसाइडेड दॅट द कमिटी पटापट सांगा. विल नाही, भेटेल, भेटली नसेल नाही, भेटत असेल. शाल हॅव पण येत नाही. आर मीटिंग काय एक आपण म्हणतो ही इज गोइंग टू, आपण म्हणतो ही इज कमिंग टुमारो. आपण म्हणतो टुमारो ही इज कमिंग, टुमारो ही इज गोइंग टू अमेरिका, टुमारो आय एम गोइंग देअर. एखादी क्रिया आपण जर उद्या गीद्या होत असेल तर आपण काय म्हणतो, टुमारो आय एम कमिंग टू क्लास, मी उद्या क्लासला येत आहे. आपण काय वापरतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा पण रेफरन्स घेतो दाखवण्यासाठी की ही इज कमिंग टुमारो, तो उद्या येत आहे. विल हॅव क्रिया झाली नसेल, कारण कमिटी काय कलेक्टिव्ह नाउन आहे, सिंग्युलर टाइप मध्ये त्याचा उल्लेख होतो, म्हणून काय होतं त्याचा की आर येत नाही. मग काय, इट हॅज बीन डिसाइडेड असं ठरवण्यात आलं की दॅट कमिटी इज कमिंग टुमारो, मीटिंग टुमारो. येस, उद्या मिळत आहे, काय येस भेटत आहे. कलेक्टिव्ह नाउन आहे कमिटी. आता आपण ग्रुप सुद्धा बघा, ग्रुपमध्ये किती लोक असतात. माय ग्रुप इज व्हेरी, आपण ग्रुपमध्ये बघा कलेक्टिव्ह नाउन आहे. ज्युरी सुद्धा काय कलेक्टिव्ह नाउन आहे. कलेक्टिव्ह नाउनच्या समोर येणारा हेल्पिंग वर्ब जो सिंग्युलर असतो. ज्युरी बघा, कमिटी, आपण ग्रुप, माय ग्रुप इज व्हेरी टॅलेंट, आपण माय ग्रुप इज व्हेरी डम. मग ग्रुपमध्ये किती लोक असतील, 10, 20, 25, 30 किती पण. ओके. कलेक्टिव्ह नाउनच्या समोर नेहमी काय सिंग्युलर हेल्पिंग वर्ब येतो. ओके, हा तर येतच नाही, आता ह्या कोलन वगैरे येत नाही. आता बघा वन्स इन अ ब्ल्यू. आता बघा क्वेश्चन नंबर 9, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. इडियम्स IMPA ही एक्झामला खूप विचारले जाते. IMPA खूप. वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणजे काय, द कमिटी डिवाइडेड देन प्लुरल. येस, एक्झॅक्टली शुभम. इफ द कमिटी डिवाइडेड देन प्लुरल. वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणजे काय, अशी गोष्ट ती कधी कधी रेअरली घडते, क्वचित घडते. बघा वन्स इन अ ब्ल्यू मून आय गो टू पुणे, आय गो टू आउटसाइड. नॅरो इस्केप नाही येणार. बघा म्हणजे एखादी क्वचित घडणारी घटना, बाय क्वचित घडणारी, कधीतरी घडणारी घटना म्हणजे काय येतं बघा, समथिंग एक्स्ट्रीमली रेअर इन अक्युरन्स म्हणजे कधीतरी होणारी घटना. इट्स कॉल काय, वन्स इन अ ब्ल्यू मून. बघा आय मीट माय फ्रेंड वन्स इन अ ब्ल्यू मून, मी माझ्या मित्रांना कधीतरी भेटतो, क्वचित होणाऱ्या गोष्टी. ओके, इट्स कॉल वन्स इन. IMPA खूप सारे एक्झाम्पल, ऍपल ऑफ वन्स आहे, ऍपल ऑफ डिस्कॉर्ड, हे पण खूप सारे आहेत. क्वेश्चन नंबर 10, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. इडियमचं त्यांनी काय विचारलंय. आता बघा, द बर्न द मिडनाईट ऑइल. बर्न द मिडनाईट ऑइल म्हणजे काय, वर्क हार्ड.
आता बघा एखाद्या गोष्टीची खूप मेहनत करणे. येस, व्हेरी गुड शुभम. नाही नाही, बघा काय खूप हार्ड वर्क करणे, खूप मेहनत करणे. काय खूप मेहनत करणे, आपण काय म्हणतो की यार खूप मेहनत करणे, इट्स कॉल काय आहे, याला काय म्हणतात, टू बर्न द मिड नाईट ऑइल. बहुत मेहनत करना. आलं का? म्हणजे टू स्टे अ लेट नाईट वर्किंग और स्टडिंग. ओके. टू बर्न ऑइल ॲट मिड नाईट, मध्यरात्री तेल जाळणे येत नाही. टू गो टू बेड अर्ली, झोपायला लवकर जाणे येत नाही. टू बी अँग्री अबाउट स्टेईंग अप लेट, म्हणजे जागरण उशिरापर्यंत नाही येत. मग काय येतं, टू स्टे अप लेट वर्किंग ऑर स्टडिंग, एखाद्या गोष्टीवरती खूप. येस, व्हेरी गुड. चलो, याचं उत्तर काय आहे, फर्स्ट. सेकंड क्वेश्चन घ्या, एकदम इझी आहे. क्वेश्चन नंबर 11, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनम ऑफ द गिवन वर्ड. बघा फ्रेश म्हणजे काय, ताजे, तवाने. डिफेस म्हणजे काय, कलंकित करलेला किंवा बदनाम करलेला. कल्टिवेटेड म्हणजे काय, मॉडर्न. आणि स्टेल म्हणजे काय, शिळा. हा स्टेल फूड, शिळे अन्न, स्टेल फूड, शिळे. आणि बॅड म्हणजे काय, वाईट. आलं का? मग आपल्याला एकदम इझी वन होता. येस, स्टेल म्हणजे काय, शिळे, स्टेल फूड. फ्रेश, शिळे. आलं. मग काय, हे फ्रेश आहे ना, याच्या विरुद्ध शब्द काय, स्टेल. काय ना रे, स्टेल. येस, स्वाती पाटील, गुड आफ्टरनून मॅम. फ्रेशचा अँटोनम्स काय आहे, स्टेल, डिफेस्ड किंवा म्हणजे कुरूप करणे पण होतं बरं का. आता स्पेलिंग एरर बघा आता, युरोप, सिच्युएटेड, ओल्डेस्ट आणि ब्युटिफुल स्पेलिंग बघा. आता बघा मी सांगतो तुम्हाला, रीडिंग चालू केली का, रोज 1 तास रीडिंग. येस, रीडिंग चालू करा. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर समाज कल्याणचा रिसेंटली पेपर झाला, तिच्यामध्ये ग्रॅमॅटिकल काहीच विचारत नाहीये. क्वेश्चन टॅग काढले, इनडायरेक्ट स्पीच काढल्यात, कारण की सगळं ते अंडरस्टँडिंग बेसिस घेऊन चाललेत. आता सम ऑफ द ओल्डेस्ट, OLDEST करेक्ट स्पेलिंग आहे ओल्डेस्टची. बघा युरोप पण ची स्पेलिंग पण काय करेक्ट आहे. आणि त्याने काय विचारलं आपलं, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. ओल्डेस्ट पण करेक्ट आहे. मग ब्युटिफुल. मग सिच्युएटेडची स्पेलिंग काय येणार आहे, SITUAAT. येस, सिच्युएटेड म्हणजे येस, SITUATED, सिच्युएटेड. मग त्यांनी आपल्याला काय विचारलं, चुकीची स्पेलिंग. मग आपलं उत्तर काय येणार आहे, थर्ड, इनकरेक्टली स्पेल्ड. काय विचारलं त्यांनी आपल्याला, इनकरेक्टली स्पेल्ड. ओल्डेस्ट बरोबर आहे, युरोपन बरोबर आहे, ब्युटिफुलची पण स्पेलिंग बरोबर आहे. ओके, चलो पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 13, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्सेस इन पॅसिव्ह वॉइस. आता हा पण ते काढू लागलेत, पण आपल्याकडे आहे ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस पण विचारला. आता अंडरस्टँडिंग बेसला चाललेत ते. काय येणार आहे, आता त्यांनी काय केलेलं, पॅसिव्ह वॉइस घ्यायचं, पॅसिव्ह वॉइस. आता बघा, दे हॅव आलं बघा, दे हॅव काय, पॅसिव्ह वॉइस. दे बघा, देचा काय येतो, देम येतो. बघा देचा ऑब्जेक्टिव्ह काय येतो, बघा सब्जेक्टच्या जागी होती ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टच्या जागी सब्जेक्ट, सेंटेन्स मध्ये बाय आला पाहिजे, V3 आला पाहिजे. आता बघा देचे ऑब्जेक्टिव्ह कशी, देम, सगळी देम आहे. आता जेव्हा सेंटेन्स परफेक्ट मध्ये असं, ते परफेक्ट कंटिन्युअस मध्ये जातं. आता व्हेरी गुड, दोन येत नाही. बघा, दे हॅव ट्रान्सलेटेड द वर्क्स ऑफ द वर्ड इन मेनी लँग्वेजेस. त्यांनी काय केलं, खूप साऱ्या लँग्वेजेस मध्ये ट्रान्सलेट केलं. मग मला सांगा हॅज येईल का. आता बघा, हॅड तर येतच नाही. हॅव बघा, इथं हॅव आहे, इथं हॅज येत नाही, कारण की ऑलरेडी हॅव आहे. बघा द वर्क येणार आहे, काय येणार आहे, द वर्क ऑफ वर्ड्सवर्थ हॅव. बघा हॅव बीन ट्रान्सलेटेड इन मेनी लँग्वेजेस बाय देम. द वर्क्स ऑफ द वर्ड्सवर्थ हॅव बीन ट्रान्सलेटिंग. इथं V3, इथं ING दिला, हा कटला. तिच्यामध्ये काय आला पाहिजे, यस, कंपल्सरी सेंटेन्स मध्ये काय आला पाहिजे, V3 आला पाहिजे. इथं V4 दिला, इथं V4 दिला म्हणून हा कटला. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे, द वर्क ऑफ, यस, द वर्क्स, कामे.
ओके. पुढचा प्रश्न घ्या. बघा आता बघा, वेहमंट म्हणजे काय? वेहमंट जर म्हटलं, वेहमंटचा आपण म्हणतो नाराज, नाराज, नाखुश, नाखुश आला. त्याने काय, सिलेक्ट द अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन सेंटेन्स. आता बघा, आता वल्गर, वल्गर म्हणजे काय? वाईट. आपण काय म्हणतो? वल्गर म्हणजे काय येतो? वाईट. वल्गर लँग्वेज डोंट यूज. आपण म्हणतो वाईट भाषा वापरली नाही पाहिजे. आपण काय म्हणतो? आपण वाईट भाषा वापरायला नको. आता बघा, वल्पोटोटस म्हणजे बघा, मॅनिप्युलेट म्हणजे काय? एखाद्याला भटकवणे. आणि वल्पचियस म्हणजे काय येतं? एकदम भारी, सौंदर्यवान. ओके, वल्पचियस जर म्हटलं तर सौंदर्यवान, भारी येतं. मग त्यांनी व्हेमंटचा त्यांनी आपल्याला विचारला, सिनोनॉम्स विचारलाय ना? नाही, हा येत नाही. वल्पटोस पण येत नाही, किंवा भारी. त्यांनी आपल्याला विचारलंय, तुमच्या समोर सांगितलं मी, अँग्रीचा काय होतो? नाराज होतो ना. वेहमंटचा आपल्याला सिनोनॉम्स विचारलाय, त्यांनी सिनोनॉम्स विचारलाय म्हणजे काय? समानार्थी शब्द. ओके, अँग्री, वेहमंट, वेहमंट. ओके, चलो एक मिनिट पाणी पितो मी. पुढचा प्रश्न सॉल्व करा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन ऍक्टिव्ह वॉइस. ओके, कुठला म्हणताय तुम्ही? त्यांनी आपल्याला काय विचारलंय? मग नाराज, नाखुश. आपण मला सांगा, अँग्रीचं पण, अँग्री बघा काय होतो? आपण सांगा, कोण म्हणतंय? दीप सूर्यवंशी. अरे बाळा, त्याचा सिनोनॉम्स होतोय ना तो, नाराज, नाखुश, रागीट. आता मला सांग, वेहमंट, आपण काय म्हणतो? रागट पण होतो, नाराज आहे, नाखुश. माणूस केव्हा असतो? जेव्हा अँग्री असतो तेव्हा असतो ना. येस. पुढचा प्रश्न घ्या. आता ऍक्टिव्ह बघा, ते हे केस त्यांनी काय दिलं बघा. क्वेश्चन नंबर 16. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन ऍक्टिव्ह वॉइस. म्हणजे पॅसिव्ह वॉइस आहे. कुठला आहे? पॅसिव्ह वॉइस आहे. पॅसिव्ह वॉइस आहे. तुम्हाला माहिती का, जे पण सिंपल टेन्स असतात, सिंपल टेन्स म्हणजे सिंपल पास्ट टेन्स, अगा सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, ते कंटिन्युअस मध्ये जातात, कंटिन्युअस मध्ये जातात. आणि जे पण परफेक्ट टेन्स असतात, म्हणजे पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट, ते पास्ट परफेक्ट म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस मध्ये जातात. आलं का? मग द माऊस वॉज. आता बघा, जर तुम्हाला कळत नसेल तर सिंपल पास्ट टेन्स, इट, इट बघा, इट हा काय? वर्ब आहे. इटचा V2 काय? एट आहे. आणि V3 काय? इटन आहे. आला का? मग कोणत्या वाक्यामध्ये एट वापरलेला आहे? एट बघा, इथं इटिंग चुकला, इट्स पण चुकला, आणि हॅज इटन पण चुकला. आपलं काय? द कॅट एट द माऊस. समझ में आया क्या? आणि कंटिन्युअस असेल तर बीइंग लागतो. आणि परफेक्ट बघा, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल त्याचा पॅसिव्ह वॉइस होत नाही. आलं का? जो पण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, याचा पॅसिव्ह वॉइस होत नाही. जस्ट कीप इन माइंड. मी तुम्हाला शिकवणार आहे, ते टॉपिक पण घेणार आहे. क्वेश्चन नंबर 17. The following sentence has been split into 4 segment. म्हणजे काय? खाली दिलेलं सेंटेन्स 4 विभागात डिवाइड केलेलं आहे. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रॅमॅटिकल एरर. त्याच्यामध्ये कुठेतरी एरर बघा. आय थिंक मोनिका आंटी टीचेस इन दिस बघा, सिन्स 2000 बघा, और मे बी अर्लियर, त्याच्यापेक्षा अगोदर. मला सांगा, एखादी क्रिया भूतकाळात चालू झाली आहे आणि बघा ती काय म्हणते, 2000 पासून किंवा त्याच्या अगोदर पासून मोना आंटी शिकवत आहे या शाळेमध्ये. आता मला सांगा, एखादी क्रिया भूतकाळात चालू झाली, आताही चालू आहे सांगण्यासाठी आपण वापरतो प्रेझेंट. प्रेझेंट काय? परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, कंटिन्युअस टेन्स वापरतो. आता मला सांगा, याच्यामध्ये काय आहे? आय थिंक मोना आंटी काय येणार याच्यामध्ये? हॅज बीन. बघ, येस, इथं काय पाहिजे? हॅज बीन टीचिंग
in this school since 2000 or maybe earlier. हॅज बीन पाहिजे का, मोना आंटी सिंगुलर नेम आहे म्हणून हॅज बीन पाहिजे. आलं का. मग एरर कशामध्ये आपल्या, येस फोर्थ पार्ट मध्ये एरर. आपल्या कुठल्या पार्ट मध्ये एरर आहे, फोर्थ मध्ये एरर आहे ना. और मे बी अर्लियर याच्यामध्ये और 2000 पासून किंवा त्याच्या आधीपासून, याच्यामध्ये और मे बी अर्लियर काही चुकीचं नाहीये. हा जो पार्ट आहे चुकीचा नाहीये. ते काय म्हणतात 2000 पासून किंवा त्याच्या अगोदर पासून आंटी काय करत आहे, शाळेत शिकवत आहे. ओके. आता बघा, द कमिटी डॅश क्वेश्चन नंबर 18 सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. काय नाही रे बाळांनो सांगा. द कमिटी डॅश डिसिजन ऑन द मॅटर. मग कलेक्टिव्ह नाऊन आहे कमिटी, COMMITTE कमिटी. व्हेरी गुड शुभम, व्हेरी गुड. जेव्हा येतं काय सिंगुलर वर काय आहे प्लुरल साठी आहे, हॅव पण प्लुरल साठी आहे, आणि विल बी मेड पाहिजे. तर हा चुकले तर ग्रामॅटिक बी नंतर V3 किंवा V4 येतो, पण यांनी V1 वापरला, हा इथं चुकलेला आहे. मग काय, द कमिटी हॅज मेड, काय हॅज मेड अ डिसिजन ऑन मॅटर. हॅज मेड काय, येस. पुढचा प्रश्न घ्या. ही ऑलवेज बीन काय, आता बघा ही डॅश ही हॅज बीन ऑलवेज, बघा बीन दिलंय. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक्स. काय क्वेश्चन टॅगचं पॉझिटिव्ह का नेगेटिव्ह का पॉझिटिव्ह. सब्जेक्ट का पहला क्या आएगा, हेल्पिंग वर्ब आएगा. यस. काय दिलं त्यांनी, ही हॅज, ओके ही इजंट, ओके ही इज ऑलवेज बीन अ गुड स्टुडंट. कुडंट थोडी येणार आहे, कांड बी येत नाही, डिंट पण येत नाही, काय येणार आहे, यस. हॅझंट ही, तो नाही का, हॅझंट ही. स्पीड वगैरह ओके आहे का, जास्त आहे. शुभम, संकेत, दीप, स्पीड ओके आहे का. क्वेश्चन नंबर 20 select the most appropriate preposition to fill in the blanks. Father divided his property my dash brothers and sister equally. माझ्या वडिलांनी माझ्या बहीण आणि भावांमध्ये प्रॉपर्टी इक्वली वाटली. कशी इक्वली, सारखी वाटली. यहाँ पे दीप गलत गया. बघा मी पण आहे माझ्या बहीण भावामध्ये, ब्रदर्स अँड सिस्टर्स. बघा जेव्हा ब्रदर जर आला असतं इथं ब्रदर्स बघा अनेक गोष्टी झाला, आणि सिस्टर पण काय अनेक गोष्टी झाला. मग जर ब्रदर अँड सिस्टर असतं तर काय आलं असतं, बिटवीन आलं, ऍडमिट नसतं यार. आता बघा काय येतं, जेव्हा दोन लोक, दोन ग्रुप, दोन समाज, दोन व्यक्ती असतील, दोनच ग्रुप बघा, दोन ग्रुप, दोन लोक, दोन समाज, दोन देश, जे पण दोन नसेल त्यावेळेस बिटवीन वापरतात. आणि दोन पेक्षा जास्त असतील तर आपण काय वापरतो, अमॉंग वापरतो, अमॉंग. आता मी बघा, माय फादर डिवायडेड हिज प्रॉपर्टी माय डॅश ब्रदर्स अँड सिस्टर्स इक्वली. माझ्या वडिलांनी प्रॉपर्टी कशी वाढली, सारखी वाढली बहीण भावामध्ये. अमॉंग येतं, येस. ओके. मग याला मॅक्झिमम लिमिट पण दोनच आहे, मिनिमम लिमिट पण दोन आहे. अमॉंगला कमीत कमी लिमिट 3 आहे, 3, आणि मॅक्झिमम नो लिमिट. ओके, येस. हा, 2 पेक्षा जास्त अमॉंग, आणि बिटवीन मिनिमम पण 2, मॅक्झिमम पण 2. माय कझिन, ओके. क्वेश्चन टॅग आहे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक्स. माय कझिन रीमा इज नॉट वर्किंग. बघा काय हेल्पिंग वर्ब अगोदर येतं, आलं का. मग इजंटचा फॉर्म कुठे कुठे आहे,
बघा सेंटेन्स काय पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह. सेंटेन्स काय निगेटिव्ह आहे, मग निगेटिव्ह इथं नॉट आहे, हा पण उडून टाकू, हा पण उडून टाकू. उलट डज, डज येईल का? आपण आपला हेल्पिंग वर्ब कोणता आहे? इज आहे. येस काय येणार आहे? माय कझिन रीमा इज नॉट वर्किंग. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह, मग कोणतं आपलं? येस इज शी. रीमाचं काय? ओके. क्वेश्चन नंबर 22. The given sentence contains an error. Select the option that correctly rectifies the error. आता बघा तुम्ही म्हणसान जर सर हे सेंटेन्स मध्ये चुका आहेत. आता बघा हॅव, हॅव बघा हॅव काय आहे? वर्ब आहे. काय? हॅव वर्ब पण आहे आणि हेल्पिंग वर्ब पण आहे. आता बघा हॅव काय? वर्ब पण आहे, हेल्पिंग वर्ब पण आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन खूप जास्त होऊ शकतो. लुक ॲट मी. ओके गेस्ट अराईव्ह. नाही नाही वाटलंच मला, गेस्ट वाटलंच मला शुभम. मी काय म्हटलं? वर्ब. बघा बघा हॅव हा V1 आहे, हॅड V2 आहे, हॅड पण V3 आहे, हॅविंग V4 आहे. आता बघा ते काय म्हणतंय? बिफोर गेस्ट अराइव्स. आता बघा वी वुड हॅव हॅड द डिनर म्हणजे काय? बिफोर द चीफ गेस्ट अराइव्स. म्हणजे चीफ गेस्ट बघा एक आहे म्हणून काय अराइव्स लागलं. म्हणजे चीफ गेस्ट यायच्या अगोदर आपलं जेवण झालं असेल. हा आता बघा लक्षात ठेवा, मी सांगतो तुम्हाला. आता बघा काय? आता बघा एखादी क्रिया फ्युचरमध्ये चालू झाली, फ्युचरमध्ये संपली असेल, फ्युचर परफेक्ट टेन्स असणार आहे. आता बघा फ्युचर परफेक्ट टेन्स साठी काय येतं? विल हॅव येतं, सब्जेक्ट प्लस विल हॅव हा येणार आहे. मग एखादी बघा हॅव यानी हॅवचा एक वर्ब पण म्हणून काय येणार आहे? हॅव नंतर येणारा V3 असतो. मग हॅवचा बघा हा V1 आहे, V2 आहे आणि V3 आहे. मग हॅव नंतर जर आपण रूल बघितलं तर काय येणार आहे? ऐका काय येणार आहे? हॅव हॅड. काय येणार आहे? हॅव हॅड. हे चुकीचं नाही आहे. मग काय इथं वुड हॅव नाही काय आलं पाहिजे? वी बघा वी विल हॅव हॅड द डिनर. काय? द डिनर. येस बिफोर द गेस्ट, बिफोर द चीफ गेस्ट अराइव्स यायच्या अगोदर. कन्सेप्ट समजली का? हॅड हा एक हॅवचा सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म आहे. वी हॅव हॅड बघा ही हॅज गॉन टू द पुणे केलं असेल. यस भी समझ में आया रेयान शुभम? ये गलत नहीं है. झालं असेल, केलं असेल. बघा आय हॅड लंच, आय हॅड ब्रेकफास्ट, आय हॅड डिनर. हम बोलते क्या? बोलतो की नाही? समझ में आ रहा क्या? पुढे घ्या. क्वेश्चन नंबर 23. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम्स. म्हणजे त्यांनी काय म्हणलं? इडियम्सचं प्रॉपर मीनिंग सांगा. टू मेक अ लॉंग स्टोरी शॉर्ट काय येणार आहे? नो. बघा उसमें उसका, उसमें ही उसका काय है? आंसर है यार, यहाँ पे दिखा है, यहाँ पे आंसर दिखा है. बघा टू मेक अ लॉंग स्टोरी शॉर्ट म्हणजे काय? कम टू द पॉइंट. आपण काय म्हणतो? डायरेक्ट कम टू द पॉइंट. कम टू द पॉइंट म्हणजे मुद्द्यावर ये, मुद्द्याचं बोल, रिकामं बोलू नको. म्हणजे काय येतं? टू मेक अ लॉंग स्टोरी शॉर्ट म्हणजे काय? कॅचिंग द वर्ड नाही, शब्द पकडणे नाही, गेटिंग मीन अँड मायझर नाही. कमिंग डायरेक्टली टू द पॉइंट म्हणजे काय? मुद्द्यावर येणे, मुद्द्याचं बोलणे. ओके समझ में आया क्या? चलो आज का सेकंड लास्ट सेंटेंस बघा. डिस्टन्स बघा पटापट सांगायचं मला. आता डिस्टन्स, डिस्टन्स काय विचारलं? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द गिवन वर्ड्स. काय? डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय? अंतरावर येतं बरोबर. मग मला कोण सांगणार आहे? चला आता बघा डिस्टन्स म्हणजे काय? अंतर येतं.
हाँ, रिमिनेट म्हणजे काय अफवा, किसी के बारे में बुराई. जो लोकेटेड म्हणजे काय एका ठिकाणी असणे. रिमोट म्हणजे काय येतं. ओके, व्हेरी गुड. किसने बोला आंसर. निलेश जी आप लेट हुए मॅन. चला मी ग्रुप आपली टेलिग्रामची लिंक केली बरं का. ग्रुप जॉईन केला मी तुमच्यासाठी. ग्रुप केलेला आहे. ग्रुप पिन केलाय. कोणी कोणी जॉईन केलं नसेल त्याच्यामध्ये आजपासून टाकणार आहे. आणि इनेट. इनेट म्हणजे काय जन्मतः, जन्मजात किंवा जन्मतः. रिमोट म्हणजे काय येतो दूरचा. रिमोट एरिया, मागासलेला. यस, दूरचा. आला का. हा, रिमिनिएट म्हणजे काय अफवा, बदनामी. हा, ओके. चलो आजचा लास्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम्स. इडियमचा काय एकदम योग्य अर्थ घ्यायचा आहे. टू हॅव अ चिप ऑन वन शोल्डर म्हणजे काय. टू हॅव अ चिप ऑन वन शोल्डर म्हणजे काय किसी पे काय नाही रे. टू बी अँग्री और रिसेंटफुल अबाउट समथिंग का. टू बी एक्साइटेड अबाउट समथिंग का. टू हॅव अ बँडेज ऑन वन शोल्डर. ओके. का टू बी हॅपी अबाउट समथिंग. कोण सांगेल मला. टू हॅव अ चिप निगेटिव्ह निगेटिव्ह मीनिंग आहे. निगेटिव्ह मीनिंग आहे. चलो बताओ. व्हेरी गुड. निगेटिव्ह मीनिंग आहे म्हणजे काय करेक्ट आहे. म्हणजे बँडेज वगैरे काही लावत नाही. टू बी अबाउट समथिंग कशाबद्दल खुश पण नाही आहे. टू बी अँग्री और रिसेंटफुल अबाउट समथिंग म्हणजे राग असणे. रिसेंटफुल म्हणजे काय दुःखी, दुःखी असणे, दुःखी. बघा, टू बी अँग्री और रिसेंटफुल अबाउट समथिंग राग असणे किंवा कशाबद्दल तरी दुःख असणे. इट्स कॉल काय टू हॅव अ चिप ऑन वन शोल्डर. ओके. मी स्पेशली तुमच्यासाठी ग्रुप बनवलाय. त्याच्यावरती मी डेली बघा ते पिन मारलेलं आहे. डेली इडियम्स, प्रिपोजिशन, आर्टिकल्स, टेन्स, पॅसेज टाकणार आहे. डेली काही ना काही टाकणार आहे. तर ग्रुपला सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे. टेलिग्राम ग्रुप बनवलाय. इंग्लिश ग्रामर बाय किशोर जाधव सर असा. लिंक पण तिथं बघा पिंच मारली. चलो. सो अशा प्रकारे उद्या भेटू आपण दुपारी 1 वाजता. अशा प्रकारे आपला आजचं सेशन संपलेलं आहे. चलो गाईज, हॅव अ गुड डे. सी यू टुमॉरो. उद्या पुन्हा भेटू 1 वाजता दुपारी.